इतकं सुंदर कोरीव काम असलेलं आपल्या अकोला तालुक्यातील हे गंगाधरेश्वर मंदिर तुम्हाला माहिती आहे का? नाही, चला दाखवतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी निखिल चौधरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय आपल्या अकोला तालुक्यात असणाऱ्या गंगाधरेश्वर मंदिराला भेट द्यायला व त्याचा इतिहास जाणून घ्यायला. आता या मंदिराविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्या अकोला शहराच्या बस स्टॉप पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारे हे हेमाडपंथी मंदिर व मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. या मंदिराचे कोरीव काम अगदी मनमोहक आहे आणि मंदिराच्या बाहेर एक नंदीची मूर्ती आणि मंदिराच्या आत शिवलिंग आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे मंदिर कोणत्याही प्रकारचे सरकारी मालकीचे नसून एक खाजगी मालकीचे आहे आणि आजही त्या जमिनीचे मालक त्या मंदिराची उत्कृष्टपणे निगा राखतात. तर या मंदिराची स्थापना इसवी सन 1782 मध्ये श्री अंबादास पोतनीस यांनी केली होती असे म्हटले जाते. तसेच या मंदिराची उंची 54 फूट आणि रुंदी 35 फूट आहे. मंदिराच्या प्रत्येक भागात सुंदर आणि रेखीव कोरीव काम केलेले आहे. तसेच त्यात कमळाची फुले, इतर वृक्ष अशी 101 कामे दिसून येतात. तसेच ऐतिहासिक कागदपत्रानुसार या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च त्या काळात आला असेल असे सांगितले जाते. तसेच गोलाकृती सभामंडप व त्यातील मजबूत सुंदर खांबांनी या मंदिरास विलोभनीय स्वरूप दिले आहे. त्या काळात कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना इतके सुंदर कोरीव काम कसे केले असेल हे मंदिर पाहताना हा प्रश्न नक्की पडतो. या मंदिराचा सविस्तर पत्ता मी माझ्या पिन कमेंट मध्ये देतो, तिथे जाऊन नक्कीच पहा आणि मंदिराला भेट द्या. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून टाका आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.